आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आमदार अमोल मिटकरी जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरी जी, आपण शरद पवारांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे। ठाकरे बंधूंसोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्यावेळी पवारांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। सगळं विसरून कुणी एकत्र येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे असं शरद पवार म्हणाले। मी ऍक्च्युअली साहेब काय म्हणाले ते मी स्वतः ऐकलेलं नाही अद्याप। मला सरळ तुमचा फोन आला आणि मी ती प्रतिक्रिया देतो आहे। जर ती ऐकवता येत असेल तर मी त्यावर बोलणं संयुक्तिक ठरेल। नक्कीच अमोल मिटकरी जी, मी तुम्हाला ती प्रतिक्रिया पुन्हा एकदा ऐकवतो। आता आपण म्हणालात की काही वेळापूर्वी म्हणालात की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। याच पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, ही चांगली गोष्ट राज्याला पूर्वी एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली। दोन भावांच्यात मतभेद असले ते मतभेद विसरून पुन्हा जीवाभावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही। काका पुतण्यांच्यात मतभेद असतील ते सोडून एकत्र असं प्रश्न मिटकरी जी, आपण पवारांची ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे, आपलं मत। तुमचा जो प्रश्न पत्रकार बांधवांचा होता तो ठाकरे बंधूंच्या संदर्भामध्ये होता। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी साहेबांनीच त्या एकत्रीकरणावर पडदा पण टाकला होता। आम्ही आमच्या भावना आणि भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी मांडल्या पण होत्या। पण मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान साहेबांचं एक विधान ते पण आपण सर्वांनी ऐकलं असेल की आता याच्या चर्चा तुर्तास तरी मावळल्या आहेत। पण तरीही जर साहेब आमचे सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आहेत, सर्वात वरिष्ठ आहेत, ही जर भावना साहेबांनी व्यक्त केली असेल तर ती मला असं वाटते की त्या भावनेचा सुद्धा आदर केला पाहिजे। आणि त्या संदर्भात स्वतः आता पक्ष एकत्रीकरणासंदर्भात किंवा दादा आणि साहेब एकत्र येण्याच्या संदर्भात तुर्तास आमच्या पक्षात तरी काही चर्चा नव्हती। मागच्या बैठकीत स्वतः मी मंगळवारच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये होतो, असा कुठला प्रस्ताव नव्हता, कुठली चर्चा पण नव्हती। आता साहेबांनी ते वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा आपण आदर करून पुढे जाऊया। नक्कीच मिटकरी जी, माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान जी काही बोलणी फिसकटली त्यावरून पुन्हा एकदा ही चर्चा मावळली होती। मात्र स्पेसिफिक प्रश्न असा होता की एकीकडे आपण म्हणताय की ठाकरे बंधू एकत्र आले तर ती चांगली गोष्ट आहे, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, असा तो प्रश्न होता। त्यावर पवारांनी हे मत मांडलं आणि त्यामध्ये उत्तर देताना त्यांनी ठाकरे बंधूंचा उल्लेख केला। त्याचवेळी दुसऱ्या पत्रकाराने त्यांना काका पुतण्याच्या नात्याबद्दल विचारलं, त्यावेळी मात्र पवार मिश्किलपणे हसले। तेच म्हणतोय मी की दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांचा आदर आहे असं साहेब बोलले आणि नंतर साहेब मिश्किलपणे हसले। आता साहेबांच्या मिश्किलपणाने हसण्याला सुद्धा अनेक अर्थ निघतात, त्याच्यामुळे साहेब कोण्या अर्थाने हसले हे मला माहित नाही। पण एक मात्र नक्की आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये निर्विवाद वर्चस्व अजितदादांनी सिद्ध केलं। 19-1 असा त्यांनी विजयश्री खेचून आणला आणि त्यानंतरच्या ह्या सगळ्या काही भूमिका किंवा भावना बदलत असतील तर त्याचा अजितदादा नक्कीच विचार करतील। नक्कीच अमोल मिटकरी जी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्या